कोल्हापुरातील सायबर चौकाजवळ काही महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणी आजही कोल्हापूरकरांच्या मनात आहेत. काळजाचा ठोका चुकवणारा अपघात आजही त्या चौकात गेल्यावरती प्रत्येकाला आठवतोच. त्याच सायबर चौकाजवळून काहीच अंतरावर असणाऱ्या SSC बोर्ड मार्गावर शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा एक भीषण अपघात घडला. या अपघाताची दृश्य पाहताच भीती निर्माण होते. कोल्हापूरमधील SSC बोर्ड मार्गावर शुक्रवारी रात्री 9 वाजता नियंत्रण सुटल्याने भरधाव कारचा अपघात घडला. कार चालकासह कारमध्ये असलेले 2 जण आणि दुचाकी चालक असे 4 जण या अपघातात जखमी झाले. कार चालक हर्षल दिनेश ओतारी, राहणार उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर, त्याचे मित्र हर्षवर्धन समर्थ, पुष्कराज पोतदार आणि दुचाकीस्वार सुनील खडके अशी जखमींची नावं आहेत. या सर्वांना CPR मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. कार चालक हर्षल कार घेऊन सायबर चौकातून संभाजीनगरकडे निघालेला. त्यावेळी SSC बोर्ड जवळ आल्यानंतर तिथे असणाऱ्या वळणावर त्याचे कारवरचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यावेळी भरधाव वेगात असल्याने कार 2 वेळा पलटी मारून दुभाजकावर जाऊन अडकली. कारची पुढील दोन्ही चाके खाली तर पाठीमागची चाके वर झालेली अशी परिस्थिती होती. हा अपघात झाल्यानंतर जोरात आवाज आला. हाच आवाज ऐकून परिसरातील आणि इतर वाहनधारकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने जखमी कार चालक, दुचाकीस्वार आणि कारमधील दोघांना CPR मध्ये उपचारासाठी दाखल केलं. अपघात झाल्यानंतर गाडीतील इतर 2 जण मात्र अंधारातून पळून गेल्याचं समजतंय. या अपघातात दुचाकी आणि कारचंही मोठं नुकसान झालं. रात्री उशिरापर्यंत कार चालक वगळता इतर जखमींच्या पत्त्याची माहिती पोलीस घेत होते. अपघातानंतर या ठिकाणी बघ्यांचीही मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालेलं. त्यामुळे काही वेळ या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झालेली. वाहतूक पोलिसांची ही वाहतूक सुरळीत करताना दमछाक झाली होती. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.